नमस्कार मित्रांनो, यूट्यूब फॅमिली. आज आता आलो आहे निगोजामध्ये. इथलं एक वॉटर पंपाचा प्रॉब्लेम आहे. सबमर्सिबलचा वॉटर पंप याचा प्रॉब्लेम आहे. त्याचा एक कॅपॅसिटर खराब झाला आहे. त्यासाठी आपण एक नवीन आणला आहे, कॅपॅसिटर आणला आहे. 36 MFDचा कॅपॅसिटर आणला आहे. 36चा आहे हा. 3 HP मोटर आहे त्यांची आतमध्ये टाकीतली. आणि आता हे कॅपॅसिटर आपण टाकून ती मोटर चालू करणार आहे. तर कॅपॅसिटरचं कनेक्शन मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी कनेक्शन कसं असतं याचं. तुमचा जो सबमर्सिबल पाण्यातला पंप आहे त्याला पट्टी वायर असते. त्यात 3 वायर असतात, रेड, ब्ल्यू आणि येल्लो. त्याची येल्लो वायर कॉमन असते. तर आपण काय करायचं, कॅपॅसिटरच्या 2 वायरी, एक येल्लो वायरला आणि एक रेड वायरला, म्हणजे लाल वायर, पिवळी वायर आणि निळी वायर कॉमन असते. आणि लाल वायर आणि निळ्या वायर, लाल वायरमध्ये आणि पिवळ्या वायरमध्ये कॅपॅसिटरचं कनेक्शन करायचं आणि मोटर म्हणजे तुमची चालू होते. तर कॅपॅसिटर कनेक्शन करण्यासाठी हा छोटासा मी एक तुम्हाला सांगतो. आता एक MCBचं कनेक्शन आहे. आपण आता ह्या कनेक्शन हे करणार आहे. आणि कस्टमरचा प्रॉब्लेम होता, चालत नाही व्हायला, पिनटॉप वगैरे नाही. मग ह्याचं कनेक्शन लूज झालं की चालत नाही आहे. तर आपण त्याला पिनटॉप पण बसवणार आहे. आणि नवीनचा एक कॅपॅसिटर बसवणार आहे 36 MFDचा. आणि ते चालू करून आपण मोटर चालू करणार आहे.